मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे स्पर्धात्मक अभियान शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीनं 16 ऑक्टोबर 2025च्या शासन निर्णयानुसार हे जे शैक्षणिक वर्ष आहे 25-26 याच्यासाठी आयोजित केलेलं आहे। या स्पर्धात्मक अभियानाच्या माध्यमातून सर्व शाळांच्या मध्ये भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि इतर ज्या बाबी आहेत त्या सर्वांच्या मध्ये एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर सकारात्मक परिणाम त्याचा झालेला आहे। मागील 2 वर्षापासून हे अभियान संपूर्ण राज्यभर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये शाळांच्या सहभागाने राबवलेलं आहे। सोलापूर जिल्ह्यात सुद्धा टप्पा क्रमांक 1 आणि टप्पा क्रमांक 2 याच्यामध्ये जिल्ह्यातील शाळांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतलेला आहे। या अभियानामध्ये शाळांचा मिळणारा प्रतिसाद बघून शासनाने या वर्षी सुद्धा हे अभियान 16 ऑक्टोबर 2025चं जे शासन निर्णय आहे त्याच्यानुसार आयोजित केलेला आहे। ह्या शासन निर्णयामध्ये सर्व बाबी नमूद केलेल्या आहेत। जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने सुद्धा लेखी पत्र काढून आपण सर्व व्यवस्थापन सर्व माध्यमांच्या शाळांना ह्या अभियानामध्ये सहभागी होता येईल याबाबतच्या सूचना निर्गमित केलेल्या आहेत। त्याच्यामुळे हे जे अभियान आहे त्या अभियानामध्ये जे टप्पे आहेत अगदी तालुका स्तरापासून जिल्हा स्तर, विभाग स्तर आणि राज्य स्तर याच्यासाठी प्रोत्साहनपर प्रत्येक शाळांना याच्यामध्ये बक्षिसे ठेवलेले आहेत। शाळांचे जे 2 टप्पे आहेत, एक शासकीय शाळा आणि इतर शाळा। त्या शासकीय शाळांच्या मध्ये जे राज्यस्तरावर प्रथम क्रमांकाने येणारे त्यांना 51 लाखाचं, द्वितीय क्रमांकाला 31 लाखाचं आणि तृतीय क्रमांकाला 21 लाखाचं असं बक्षीस ठेवलेलं आहे। त्याचबरोबर विभाग स्तरावर 21 लाखाचा प्रथम क्रमांक, 15 लाखाचा द्वितीय क्रमांक आणि 11 लाखाचा तृतीय क्रमांक ठेवलेला आहे। जिल्हा स्तरावर जे शाळा प्रथम येईल त्या शाळेला 11 लाखाचं प्रथम बक्षीस आहे, द्वितीय बक्षीस 5 लाखाचं आहे आणि तृतीय बक्षीस हे 3 लाखाचं आहे। आणि जी शाळा तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवेल तिला 3 लाखाचं बक्षीस आहे आणि 2 लाखाचं द्वितीय आणि 1 लाखाचं तृतीय क्रमांकाचं। हे बक्षीस केवळ नाममात्र आहे, परंतु याच्यातून शाळांना मिळणारं जे प्रोत्साहन आहे ते शाळांना एक सामूहिक आणि टीमवर्क म्हणून सर्वांनी जे काम करून जे ह्याच्यातले निकष आहेत त्या निकषांची पूर्तता करून जास्तीत जास्त गुणदान प्राप्त करून घेण्यासाठी जे प्रयत्न केले जातात त्याला एक नवीन दिशा याच्यात मिळते। आणि म्हणून या अभियानामधून ज्या शाळांनी ज्या 2 वर्ष मागील 2 वर्ष प्रथम क्रमांक किंवा इतर क्रमांक मिळवले असतील तर त्या शाळांना त्याच्या पुढचा क्रमांक मिळाला तरच या अभियानामध्ये सहभागी होता येईल। म्हणून मागील वर्षी एखादी शाळा जर जिल्ह्यात प्रथम आली असेल तर त्या शाळेला यावेळेला जिल्ह्याच्या पुढे म्हणजे विभाग स्तरावर क्रमांक मिळाला तरच त्यांना या अभियानामध्ये सहभागी होता येईल। म्हणजे अभियानामध्ये पुढचं बक्षीस मिळवलं त्यांनी। जर मी मागच्या वेळेला माझी शाळा प्रथम क्रमांकावर होती जिल्ह्यामध्ये, या वेळेला प्रथमच आहे तर मला त्याच्यामधून बाजूला केलं जाईल। माझा जर क्रमांक विभाग स्तरावर गेला तर मला त्या शाळेमध्ये पुढे जाता येईल। त्याचबरोबर ज्या शाळांनी जे काय आपलं शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा याच्यामध्ये म्हणजे स्कॉफ त्याच्यामध्ये जर नोंदणी केलेली आहे, स्वयंमूल्यांकन केलेलं आहे, त्या शाळांनाच याच्यामध्ये सहभागी होता येईल। त्याचबरोबर हे सगळं करत असताना आपल्याला जे गुणदान दिलेलं आहे एकूण 200 गुणांचं, हे 200 गुणांचं गुणदान जे आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे। पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणी, शौचालय, ICT, सुरक्षा आणि पर्यावरण याच्यासाठी 38 गुण आहेत। मग दुसरा जो घटक आहे महत्त्वपूर्ण याच्यामध्ये शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी, UDAS, SMC आहे, CSRचे योजना आहे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठीच्या उपाययोजना आहे, आधारबाबतचं कामकाज आहे, ह्या सर्वांना मिळून 101 गुण दिलेले आहेत। तर तिसरा जो घटक महत्त्वाचा आहे शैक्षणिक गुणवत्ता आणि परिणामकारक त्याचा निकाल असेल, स्पर्धा परीक्षा असेल, उपस्थिती असेल, क्रीडा असतील, व्यक्तिमत्व विकासाच्या स्पर्धा असतील, ह्याच्यासाठी 61 गुण। अशा प्रकारे 200 गुण याच्यामध्ये मूल्यांकनासाठी दिलेले आहेत। शाळांचं स्वयंमूल्यांकन करून शाळांनी नोंदणी करण्याचं काम हे आता लवकरच सुरू होणार आहे। 24 ऑक्टोबरपासून ते 2 नोव्हेंबरच्या कालावधीमध्ये ह्या अभियानाची प्रसिद्धी व्हायला पाहिजे, त्याची जाणीव जागृती सर्व शाळांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे म्हणून हा कालावधी आहे। प्रत्यक्ष जी नोंदणी आहे, अंमलबजावणीचा जो कालावधी आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 3चा तो 3 नोव्हेंबर 2025 पासून 31 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये हा उपक्रम प्रत्यक्ष राबवायचा आहे। आणि हा उपक्रम राबवल्यानंतर त्याचं जे मूल्यांकन आहे 1 जानेवारी 2026 ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये
विविध समित्यांच्याद्वारे त्याचं मूल्यांकन केलं जाणार आहे आणि ह्या मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर क्रमांक हे शासनाकडून जाहीर केले जाणार आहे। त्याच्यामुळे मी सोलापूर जिल्ह्यातील सर्व शाळांना असं आवाहन करतो की मागील दोन्ही टप्प्यामध्ये टप्पा क्रमांक 1 आणि टप्पा क्रमांक 2 याच्यामध्ये आपण सर्वांनी भरभरून सहभाग घेतलेला आहे। या निमित्तानं आपल्या शाळांच्या मध्ये आपण भौतिक सुविधा, विद्यार्थी लाभांच्या वेगवेगळे उपक्रम, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठीचे वेगवेगळं काम आपण आपल्या सर्व घटकांना सोबत घेऊन, माजी विद्यार्थी असतील, शाळा व्यवस्थापन समिती असेल, विद्यमान सर्व शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, या सर्वांची मदत घेऊन आपण मागच्या टप्पा क्रमांक 1 आणि टप्पा क्रमांक 2 मध्ये चांगलं काम केलेलं आहे। तर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 3 ह्या स्पर्धात्मक आणि गुणवत्तेसाठी प्रेरक असणाऱ्या अभियानामध्ये जिल्ह्यातील सर्व शाळांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये नोंदणी करावी, चांगल्या पद्धतीने सहभाग घ्यावा। या कालावधीमध्ये जे गुणदानाचे निकष आहेत त्याचे कटाक्षानं पूर्ण कसे होतील आणि त्याचा लाभ शाळांना आणि विद्यार्थ्यांना आपणा सर्वांच्या माध्यमातून कसं होईल त्याच्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं। शासनाचा जो अभिनव उपक्रम आहे, कोट्यवधी रुपयांचं अनुदान शासन या उपक्रमासाठी देत आहे। तर हे अभियान आपल्या सर्वांच्या माध्यमातून यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळा, सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन आणि सर्व प्रशासकीय यंत्रणा ह्या सर्वांनी आणि सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी यांनी सहकार्य करावं असं मी जिल्ह्याच्या शिक्षण विभागाच्या वतीने आवाहन करतो। आपण आपल्या जिल्ह्याचा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 3 या अभियानाचा जो कालावधी आहे तो माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणाने पूर्ण करूया। आपल्याला 3 नोव्हेंबरपासून जी नोंदणी करायची आहे त्याच्यासाठी सर्व शाळांनी तयारी आतापासूनच पूर्ण करावी आणि हे अभियान आपल्या सर्वांच्या सक्रिय सहभागातून यशस्वी करावं अशा प्रकारचं आवाहन मी सर्वांना करतो। धन्यवाद।